पुढे चला बाहेर येते बंगल्यापासून. कुठल्या बंगल्याकडे जेसीबी लावलंय तिथं आलो. मला तिथं पेटवलंय बघा राहणार. जरा जरी शेपाट राहिला तर आमचं निश्चित बोलाय काय तुम्हाला फोन म्हणलं ना. होल आहे स्टिक काढ श्रद्धा. तिथं हो काही तो होल आहे आजोबा. हा बघा हा बघा होल आहे. ते होलात त्याला उकरू म्हणजे खाली जरा काळा तुम्ही सांगतो. वरण नको. मालकाचा स्वतःचा जेसीबी आहे. मालक भिलेला आहे. नाग आहे का धामण आहे कोणता आहे कळलं. जवळ हो श्रद्धा तिथं आता लक्षात. हा हा तिथं हा 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 दाबा. हा 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 दाबा तिथं. हा थांब श्रद्धा पुढं. हा श्रद्धा शेवट. हा दिसलं. चला येते आता. तुम्ही जेसीबी घेऊन आलाय. त्याला सुट्टी कुठली. हा तिथंच आहे. काढायला 1 मिनिट. नाग आहे. नाग नाग आहे बहुतेक. नाही. नाग आहे. आई गो खतरनाक. मळंगावला थांब. नाग आहे. आता त्याला बाहेर बोलवायला म्हणजे खतरनाक नाग आहे. तुम्ही धामण म्हटला. नाही हो धामण आहे का. ते फन काढलाय केवढा बघा ना. हा आणि आता कसं झालं. धरत्या नाही आजोबाचा. हो आजोबा नाही जाऊन देत. ते मोठाच्या मोठा नाग आहे. धरत्या ते रप धरत्या. दिसलं नाही म्हणजे जवळच होत. तुम्ही धामण आहे म्हटला. किती मोठा नाग आहे बघा. आणि मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा एकदम मोठा आहे. रान मालकाचं जेसीबी होतं. धामण वाटले पण नाही. या जागेला नागच आहे. आणि तो शांत आलाय. नाही का तर खाल्ले देणं उंदर. असं थांबू शांत होऊ दे त्याला. पाय फुटले तुमचे. पाय फुटले चांगलं. अलीकडे माहित नव्हतं ना. आणि बघा त्यांनी जागा किती सिच्युएशनला बसायला केल्या. आहे का बघा. इकडे बाहेर या. आणा बघा कसला आहे. डायमंड म्हणून आणलंय. हॅलो सांगतो घे 1 मिनिट. श्रद्धा नंबर देतो पिल्ल्याला. घे नंबर रे. 75 79 19 19 19 79 आणि 54 कर कॉल. हां 54 टाक.
चला तिकडे घेऊन ये श्रद्धा. आणि तिकडं ओ दिदी माझं हेल्मेट घ्या तिथलं. हा इकडं आणतो देवर. इकडं आण जरा सब इकडं आणतो. ये वर. बरणी एक आणतात आहे त्याला मोठी. ओ ताई ठीक बरणी एखादी आहे का बघा ही बॉटल. घरात एखादी डाळीची आहे का बघा. मित्रांनो तुमचं नाव काय भैया. प्रवीण माळी म्हणून आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा धंदा बी आहे सुंदर असा. आणि अडखळ निर्माण केल्या. खत टाकलेलं आहे. तिकडे जळण आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा सिच्युएशनला सिटीला नजीक असल्यामुळं सापांचा वावर राहतो. याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे. नाग नावाने ओळखणारा हा साप आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला ते दामन आहे वाटलं हो मामा. हा हा म्हणून तुम्हाला दामन आहे वाटलं. तुम्ही दामन म्हटल्यावर आम्ही पण दामनच समजलं. दामन असेल ओळखलं असेल. ती चावील त्याला पेपर देऊन ती नुकती चालती होईत ना तशीच आणली. डब्बा कसलंच नाही. बरणी एखादी. आता सर्प मैत्रीण पण त्या पोत्यात बसेल आणि तो नाग पण बसेल असलं मोठं आणलंय. होय भैया ती द्या तिला श्रद्धाला. नको नागातला धामणीतला फरक कळला ना तुम्हाला. तोंड मोठं असतंय गाडदान. तू धरणार आहेस काय. नाव काय आहे तुझं. श्रद्धा धरायला आल्या. तिचं बघून धरशील कुठं तर सापीत आल्यावर. आहे नाही श्रद्धा. फुस गेल्यावर पळाली लय जोरात. त्याला बांधा कशांतर जंगलात दंडोबा नक्षत्रात कवट्यात येईल. कोण होता तो JCP वाला म्हणून काय. बांधा बांधा त्यानं भैया बांधा. मारा त्यानं गाठ मारा. आता गेलाय मारा तुम्ही गाठ. चावरपास सुटेल अशी बांधा ना. आम्ही रडत बसायचं. आणि मानवी वस्ती पण आहे. कवटेमंका येते हे. आणि नरगोल ना कवटाच आहे. कवटेमंका नरगोल साईडला भरपूर अशी मानवी वस्ती आणि शेत पण आहे शेजारी. हे बघा घर आहे आणि इथं शेजारी शेत आहे. आणि असा बांध होता. बांधामध्ये होल होतं आणि होलामध्ये ह्यांना गेलेला दिसला पण त्यांना वाटलं की तो धामण साप आहे. परंतु हे खूप भीतात आणि ह्यांच्या भीतीपोटी धामण जरी असला तरी म्हणजे उकरून काढून सोडा म्हटले ते दुसरीकडे कुठे तर नेऊन.
आणि यांना धामण वाटलं होतं, परंतु हा धामण नाही, एवढा मोठा विषारी नाग होता. ते आम्हाला पण धामणच वाटलं की यांच्या सांगण्यावर पण धामण नाही, हा एवढा विषारी नाग होता. त्याच्यामुळं ते JCB उकरून काढल्याबद्दल म्हणजे काढलं हे चांगल्यासाठी झालं. आणि हा नाग साप आहे, विषारी साप आहे. हा असा साप जरी मानवी वस्तीत आला किंवा कुठेही अडचणीत आला तर मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. आणि जरी चुकून चावला, शक्यतो कोणताही साप चावत नाही, त्याला धोका वाटला, त्याला त्रास झाला तर चावतो, कोणताही साप असं येऊन चावत नाही. आणि जरी चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते अँटीव्हेनम नावाची, ते घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही. आणि यांचं अभिनंदन की त्यांनी 2-3 साप प्रवीण माळे यांचं अभिनंदन की त्यांनी 2-3 साप वाचवले त्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा, नसर वाचवा पाहिजे.